हॅलो फ्रेंड्स, मी सुजाताच डायरीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळा स्पेशल असं तांदळाचे खिचिया पापड बनवणार आहे। तर आपण तांदळाचे खिचिया पापड वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकतो। फक्त तांदळाचे जिरे घालून किंवा तीळ घालून तसेही पापड बनवू शकतो किंवा पालक घालून बनवू शकतो। तर मी आज तुम्हाला टोमॅटो घालून तांदळाचे खिचिया पापड कसे बनवायचे ते दाखवलेलं आहे। कलरही किती छान आलेला आहे बघा पापडांना इथं। तर हे 2-3 दिवस चांगले वाळवून घेतलेले आहेत आणि आता मी तळून पाहते किती पट फुलतो बघा। हा 2 ते 3 पट असा पापड फुलतो, खूप छान होतो। तर किती छान पापड फुललेला आहे बघा आपल्या इथं, अगदी 3 पट असा पापड फुललेला आहे। चला तर मग हेच पापड कसे बनवायचे याची रेसिपी आपण पाहूया। इथे आपल्याला तांदळाचे खिचे पापड करायचे आहे। त्याच्यासाठी मी इथं ह्या ग्लासनी मोजून घेतलेला आहे। 5 ग्लास तांदळाचे पीठ आहे। हे तांदूळ मी स्वच्छ धुवून गिरणीतून बारीक करून आणलेला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं शाबू देखील घातलेलं, म्हणजे 1 किलो तांदूळ घेतलं होतं तर त्याच्यासाठी मी 1 वाटी शाबूचा तांदूळ घेतलेला आहे। तर हे दळून आणलेलं आहे। त्यातलंच 5 ग्लास हे पीठ घेतलेलं आहे। तर टोमॅटोचे आपण खिचे पापड करणार आहे। ह्याच्यासाठी मी 5 टोमॅटो घेतलेले आहेत, तीळ घेतलेला आहे, हा पापडखार घेतलेला 2 चमचे पापडखार घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तर मीठ हे तुम्ही अंदाजानुसार टेस्ट बघून घालू शकता त्याच्यामध्ये, आणि तीळ घेतलेले आहे। तर तिळाचेही तुम्ही करू शकता किंवा जिऱ्याचेही करू शकता। तर मी तर तीळ घेतलेला आहे आज, आणि या ग्लासनीच आपल्याला मेजरमेंट अगदी व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे। 5 ग्लास जर पीठ असेल तर आपल्याला त्याच्या डबल पाणी घालायचं आहे। 5 ग्लास पीठ असेल तर 10 ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे याच्यामध्ये। तर मी 9 ग्लास पाणी घालणार आहे आणि 1 ग्लास टोमॅटोची प्युरी घालणार आहे। तर या ग्लासनी आपल्याला 9 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि 1 ग्लास टोमॅटोची प्युरी घ्यायची आहे, म्हणजे बरोबर 10 ग्लास होतं। 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, म्हणजे 9 ग्लास पाणी घ्यायचं आणि 1 ग्लास टोमॅटोची प्युरी घ्यायची। आता हे गरम करायला ठेवा। तरी 5 टोमॅटो आहे त्याची आपण प्युरी करून घ्यायची आहे मिक्सरला, आणि हे सर्व गाळून घ्यायचे। तर 1 ग्लास मी आता टोमॅटोची प्युरी करून घेते। तर इथे आपल्याला कच्च्या टोमॅटोचीच प्युरी करून घ्यायची आहे। मी इथं काही टोमॅटो उकडून घेतलेले नाहीत, कारण असंही इथं आपण गरम पाण्यामध्ये घातल्यानंतर टोमॅटो लगेच शिजला जातो। तर इथे मिक्सरला मी बारीक करून घेते सर्व टोमॅटो। तर टोमॅटोची प्युरी केल्यानंतर कलर थोडासा फेंट असेल तर थोडासा रेड कलर जेलचा टाकायचा, एकदम प्रॉपर रेड कलर येतो आहे टोमॅटोला। तर ही टोमॅटोची प्युरी आता आपण गाळून घेणार आहे। तर आपण 10 ग्लास तांदळाच्या पिठासाठी आपण 9 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, आणि 1 ग्लास आपण ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालणार आहे। तर थोडंसं माझ्याकडून एक्स्ट्रा झालेलं आहे तेही मी याच्यामध्ये घालून घेते, कारण तांदळानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे। थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, तर आपण परत ॲडजस्ट करायचं आहे। तर पाण्याला इथं चांगली उकळी आलेली आहे बघा, अगदी पाणी खळखळून उकळत आहे, आणि इथूनच मला खिडकीतून छान असं निसर्गचित्र दिसलं, त्याचंही मी शूट केलेलं आहे। आणि जे मनी प्लांट्स आहेत ते मी बॉटलमध्ये भरून ठेवलेले आहेत, खिडकीमध्ये ठेवलेले आहेत। तर बघू शकता तुम्ही इथं पाण्याला आपली चांगली उकळी आलेली आहे। तर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, तीळ घालून घ्यायचं आहे, आणि 2 चमचे पापडखार घेतलेले ह्याच्यासाठी मी। तर हे सर्व मी आता ह्याच्यामध्ये घालून घेते। पापडखारनी खूप छान पापड फुलतात। तर 2 चमचे इथं पापडखार घेतलेला आहे। पापडखार, मीठ आणि फक्त तीळ एवढंच घातलेलं आहे ह्याच्यामध्ये। तर इथं पाण्याला चांगली उकळी आलेली आहे, आणि अर्चना बघा थोडंसं पीठ घालून घेते आणि मी चांगलं ते फेटून घेते, कारण ह्याच्यामध्ये गुठळ्या होता कामा नाहीत, कारण तसंच मग पीठ राहतं ते। तर अगदी व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। थोडं पीठ घालून असं हलवल्यानंतर अजिबात गाठी होत नाहीत, एकदम सॉफ्ट असं पीठ तयार होतं। तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे।
तर पीठ आपल्याला पाण्यामध्ये घालून घेतल्यानंतर ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, पटपट करून घ्यायचं, कारण मग पीठ आणि पाणी अगदी व्यवस्थित मिक्स होतं. तर इथं मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे बघा सर्व पीठ. जर का तुम्हाला हे पीठ जरासं घट्ट वाटलं तर थोडंसं गरम पाणी सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता. तर मला थोडंसं हे घट्ट वाटतं त्यामुळे मी थोडंसं गरम पाणी करून घालते याच्यामध्ये. तर तांब्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय. तर थोडंसं आपल्याला पाणी गरम करून घालायचं याच्यामध्ये. एक अर्धा ग्लास पाणी होईल एवढं मी घातलेलं आहे गरम करून याच्यामध्ये. आता 10 मिनिटं हे पीठ चांगलं आपण झाकून ठेवूया. आता हे पीठ झाकून ठेवते थोड्या वेळासाठी 10 मिनिटासाठी. चांगली वाफ बसली ना तरी छान होतात पापड, म्हणजे चिरत नाही अजिबात चांगलं शिजलं की पीठ. आपलं पीठ 10 मिनिटं चांगलं शिजतंय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. बाहेर जिथं आपल्याला पापड घालायचे तिथं मी चटई टाकून घेतलेली आहे. तर चटईवरती आपल्याला प्लास्टिक कागद घालून घ्यायचं आहे. प्लास्टिक कागदवरती पापड अजिबात चिकटत नाहीत. तर मी आणि मम्मी इथं बाकीची तयारी करून घेते तोपर्यंत पीठ शिजतंय आपलं. तयारी करून घेतो आम्ही चटई वगैरे टाकून सगळं. इथं बघा ही कागद आम्ही सगळी तयार करून ठेवलेत. फॉलची कागद आहेत, स्टॅपलर वगैरे मारून ठेवलेला. ह्याच्यावरती आता आम्ही पापड करणार आहे. फॉलच्या कागदांचा सुद्धा किती छान यूज होतं बघा. इथं प्लॅस्टिक असते, आतमध्ये कागद पण असतं, स्टॅपलर मारलं की झालं. पिझ्झा पापड करायला खूप छान आयडिया आहे. सकाळी सकाळी पापड घालायला घेतले त्यामुळे चिमण्यांचं बघा किती किलकिलाट चालू झालंय. तर खूप चिमणे आहेत आमच्या इथं. तर आवाज खूप छान वाटतो त्यांचा देखील, त्यामुळे थोडंसं त्यांचंही शूट घेतलेलं आहे. ह्या बघा काकू आमच्या इथं दररोज येतात फुलं न्यायला. तर आता फुलं आणि कढीपत्ता घ्यायला आल्यात त्या. न्या जाऊ देवाला घालायला फुले काकू. भरपूर लागते कोकणात लई. होय होय लई म्हणजे लई वेल सगळ्या जंगलात सगळं ही वेलच आहेत कोकणात. आणि प्रत्येक बाईच्या गळ्याला ते हातात नाही ते नाहीच ते. होय होय गोवा लागलेलं. तर बाहेरची 10 मिनिटं तयारी करेपर्यंत बघा इथं आपलं पीठ ही छान शिजलेलं आहे. अगदी व्यवस्थित तसं सॉफ्ट असं पीठ शिजलेलं आहे. तर आता आपण पापड करायला घेऊन जाऊया. तर मम्मी इथे बघा पूर्ण तयारीमध्येच बसलेले आहेत पापड करण्यासाठी. तर मी शिजलेलं पीठ आहे ते घेऊन आले आहे बाहेर. तर आता आपल्याला गरम गरमच या पिठाचे गोळे करायचे आहेत. तर मी जसं लागेल तसं थोडं थोडं पीठ काढून घेते आणि खूप गरम गरमच आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे. तर मी इथं थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे आणि एका तांब्याच्या किंवा तुम्ही ग्लासनी किंवा कशाने तरी पीठ मॅश करून घ्यायचं अगदी गरम गरम. तर मी इथं तांब्या घेतलेला आहे. तांब्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं किंवा तेल लावून घ्यायचं. जास्त पण तेल लावायचं नाही, कारण तेल लावलं की जास्त पापड वास येतं नंतर थोड्या दिवसांनी. तर थोडंसं पाण्याचा हात घेऊन जरी तुम्ही मॅश केलं तरी चालेल. तर इथं मी पीठ मॅश करून घेते अगदी. ह्याच्यामध्ये थोडीशी जरी गुठळी असेल तर ती आपली मॅश होते. तर हातालाही फार चटके बसतात, त्याच्यासाठी मी प्लॅस्टिक पिशवी घेतलेली आहे. तर प्लॅस्टिक पिशवीने अगदी व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे. आता छोटे छोटे गोळे करून आता आपण पापड तयार करूया. तर मी ते सर्व पिठाचे गोळे करून देणार आहे. मम्मी आहेत त्या मशीनमध्ये पापड घालून तयार करतात आणि अर्चनाही पापड घालते उन्हामध्ये. तर प्रत्येक वर्षी आमचं हेच रुटीन आहे. मी गोळे करते, मम्मी मशीनमध्ये करतात आणि अर्चना घालते पापड. तर प्रत्येक वर्षीचं रुटीन आहे हेच. तर प्रत्येक वर्षी आम्ही असेच पापड करतो. तर बघा कसे होतात पापड. यावर्षी स्वरा नाही पापड करायला, नाहीतरी ती मशीनच घेऊन बसते. आम्हाला ही एकही पापड करू देत नाही. ती सारखं मला दे म्हणत असते. तर यावर्षी ती गावी गेले, त्यामुळं ती गावी गेल्यानंतर आम्ही पापड करतोय. नंतर ती पापड अजिबात करून देत नाही आम्हाला. तर बघा अशी प्रत्येक वर्षी आम्ही पापड करत असतो.
तर अशा प्रकारे आम्ही 2 किलो तांदळाचे पापड केलेले आहेत। आदल्या दिवशी म्हणजे 1 किलोचे पापड केले होते, किच्चे पापड केले होते तांदळाचे। ते फक्त जिरं आणि तीळ वगैरे घालून केलं होतं, ते कुठलं फ्लेवरचं केलं नव्हतं। तर ते 1 किलोचे पापड केले आणि आता आहेत ते टॅमॅटो फ्लेवरचे 1 किलोचे पापड केलेले आहेत। तर अशा प्रकारे आम्ही 2 किलोचे पापड केलेले आहेत तिथे किच्चे पापड। तर अशा प्रकारे निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसून आम्ही चिमण्यांचा आवाज वगैरे ऐकत खूप छान असे म्हणजे पापड आमचे तयार झालेले आहेत। तिथे बघा पूर्ण सुकायला टाकलेले आहेत, ऊनही आलेलं आहे। तर हे पापड सुकायला टाकलेले आहेत आता आम्ही आणि अशा प्रकारे आमचे पापड करून झालेले आहेत। तर 2 दिवस आपल्याला हे चांगलं कडकडीत उन्हामध्ये पापड सुकवून घ्यायचे आहेत, वाळवून घ्यायचे आहेत। तर 2 दिवस झालेले आहेत आणि पापड आपले बघा किती छान सुकलेले आहेत, वाळलेले आहेत आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे। चला तर मग आता हे पापड आपण तळून पाहूयात कसे होतात ते, कसे फुलतात ते आणि टेस्टलाही कसे लागतात ते। तर किती छान पापड झालेले आहेत बघा आपले इथं, अगदी पातळ असे झालेले आहेत, चिरलेले देखील नाहीत अजिबात आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे पापडला। तर चला आपण हे सर्व पापड तळून पाहूया, सर्व म्हणजे थोडेसे पापड तळून पाहूया आपण। बघा हे पापड अगदी तेलात टाकताच 3 पट असं फुललेलं आहे, खूप छान फुललेले आहेत पापड हे सर्व। टेस्टही खूप छान झाले आहेत, अप्रतिम असे पापड झालेले आहेत। तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली का? टॅमॅटोचे पापड आवडले का? आवडले असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि नवीन असाल तर बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील। असेच नवनवीन आणि छान रेसिपी पाहण्यासाठी सुजाताज डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर मग अशा छानशा व्हिडिओसोबत परत एकदा आपण भेटूया, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग।